नमस्कार मंडळी, कसे आहात? आजचा व्हिडिओ शूट करायला दादर चौपाटीला आलोय. तर घरातल्या काही मूर्त्या लोक पूजेला ठेवतात, नंतर मग त्या म्हणजे पूजेच्या मूर्त्या असतात त्यानंतर मग अशा समुद्रात त्यांना त्यांचं विसर्जन करतात. तर मी येण्याआधी इथे कोणीतरी समुद्रात विसर्जन केलेली कुठेतरी वाळूवर पडलेली मूर्ती अशी छानपैकी दगडावरती ठेवली. तर म्हटलं या फ्रेम पासून सुरुवात करूया. तर देवांचं विसर्जन हे असं नका करत जाऊ. फारच म्हणजे आपण हातावरच्या फोडासारखं जर तुम्ही जपत असाल देवाला आणि त्याच्यानंतर जाऊ दे, तो वेगळा विषय. आपण त्याविषयी नंतर कधीतरी गणेशोत्सव त्या निमित्ताने बोलूया. आजचा विषय जरा वेगळा आहे. एक आपण नवीन सेगमेंट सुरू करतो, त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचंय. तो व्हिडिओ सुरू करूया. चला. हा, ही मूर्ती आहे ती. सांगायचा मुद्दा काय आहे मित्रांनो, की आपण ज्या देवदेवतांची पूजा करतो, म्हणजे मूर्तीमध्ये जे देव शोधतात अशा लोकांना माझी नम्र विनंती आहे की त्या मूर्त्या ना तुम्हाला पूजेसाठी योग्य वाटेना अशा झाल्या की ह्या अशा समुद्रात आणून त्याचं विसर्जन करू नका. समुद्र सगळं काही पोटात घेत नाही, ते असं किनाऱ्याला आणून परत आपल्याला रिटर्न देत असतं. त्यामुळे त्या सगळ्या त्या तुम्ही मनोभावे पुजलेल्या मूर्त्या मग वाळूवरती अशा त्या पडलेल्या असतात. आता एखाद्या भाविकाची भावना दुखावली असेल म्हणून त्यांनी ती वाळूवरची मूर्ती त्या दगडावर नेऊन ठेवली असेल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहे. गणेश विसर्जन जे काय असतं, गणपती विसर्जन, तर त्यावेळेस साधारण ही अशी परिस्थिती सगळ्या समुद्रकिनारी दिसते. तर थोडं समजून घ्या ना की आपण ज्या देवदेवतांची पूजा अर्चा करतो, अगदी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे वगैरे त्यांना 10-12 दिवस जगतो, त्यांना आणून नंतर एका क्षणामध्ये तुम्ही विसर्जन करून त्याच्याकडे पाठ फिरवता. तर त्या मूर्त्या मग अशा आडव्या तिडव्या इकडे पडलेल्या असतात समुद्रकिनारी. असो, आज ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी करत नाहीये. अनायसे दादर चौपाटीला आलो, त्यात अशी मूर्ती दिसली म्हणून बोलतो. मी येत नाही कधी दादर चौपाटीच्या दिशेने व्हिडिओ वगैरे करायला. मी माझे बरेचसे व्हिडिओ हे बदलापूर, कर्जत, कसारा, टिटवाळा अशा ठिकाणी मी शूट करत असतो. आज आम्ही दादर असं ठरवलं. हा जो माईक दिसतोय तो नवीन माईक घेतलाय, नवीन मोबाईल वरती एका शूट करतोय आजचा व्हिडिओ. त्यामुळे क्वालिटी आवाजाची आणि फिल्मची तुम्हाला थोडीशी वेगळी दिसत असेल. तर आता मी याच्या पुढे याच सेटअप वरती थोडस अधूनमधून करेन. तर आजचा व्हिडिओ हा फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची त्यासाठी करतोय. नवीन वर्षाची सुरुवात होऊन आता जवळजवळ 1 महिना होत आलाय आणि एक नवीन सेगमेंट आपण सुरू करतोय. आपल्याकडे वेगाबॉन्ड नावाची एक सिरीज आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक तुम्ही वाचलत का? त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, टाऊन सुलाखून नावाचा माझा कवितांचा एक सेगमेंट असतो की त्याच्यामध्ये मी 5-5 कविता एकत्रित करून ते अपलोड करत असतो. आधी ते सिंगल शूट करतो. काही मान्यवर कवींच्या कविता, काही अंधारातल्या कवींच्या कविता, असं सगळं बरंच मटेरियल आहे जे आज पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी अबलक एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज बघा. तर आता आपण एक नवीन सेगमेंट सुरू करतो. सेगमेंट असं नाही म्हणणार मी, पण आपण आता एक नवीन काही मी एपिसोडला सुरुवात करेन. याचे 10-12 एपिसोड होतील कदाचित. महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी यांचं आत्मचरित्र, यांची आत्मकथा, माझे सत्याचे प्रयोग. तर या पुस्तकाचं मी वाचन करणार आहे. रोज आपण एक 10-15 पानं ठरवूयात की ती सलग मी वाचत जाईन आणि मग ते एपिसोड वाईज मी ते अपलोड करेन. तर हे लवकरच आपण सुरू करतोय, लक्षात ठेवा, विसरू नका. काही 1-2 इतर एपिसोड झाल्याच्या नंतर नव्याने आपण या सत्याचे प्रयोग महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या, तर त्याची आपण सुरुवात करणार आहोत. महात्मा गांधी हे विलक्षण प्रकरण आहे. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या अँगलने महात्मा गांधी दिसतात. मग काही त्यांचे भक्त होतात, काही त्यांच्या विचारांच्या प्रेमात पडतात, काही त्यांच्या विरोधातही बोलतात, वगैरे वगैरे वगैरे. तर या महात्मा गांधींनी स्वतःबद्दल काय, अगदी म्हणजे त्या पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा महात्मा गांधी यांनीच लिहिली.
आणि अगदी स्पष्टपणे त्यांनी स्वतःबद्दल त्यात लिहिलेलं आहे. तर ते पुस्तक जाऊन विकत घ्यावं आणि ते वाचावं असं लोकांना वाटत नाही का कोणास ठाऊक. बऱ्याच जणांना माझ्या आजूबाजूच्या अगदी तरुण मुलांना विचारलं तर तरुण मुलं तर अगदी टिंगलीचा स्वर लावतात महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना. कारण ते कसं असतं ना, गांधी तुम्हाला कळायला अगदी 18व्या वर्षी कळू शकतो आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला ती 60-70 वर्षे ओलांडून जावी लागतात तरी गांधी कळत नाही. कारण शेवटी गांधींनी बुद्धाचं तत्वज्ञान सांगितलं, शांतीचा मार्ग सांगितला आणि आपल्याकडे अशी हिंसा असते. म्हणजे थोडं जरा कुठे झालं कोण काय म्हणालं की लगेच आपण मारायला धावतो. ते पुरुषपणाचं लक्षण असतं, ते तुम्हाला राग अनावर होतो. तर गांधींचं म्हणा किंवा गांधींनी जे सांगितलं ते बौद्ध तत्वज्ञान की शांतता राखा. तुम्ही राग कराल मग दुसरा राग करेल, मग दुसऱ्यापेक्षा तुम्ही आणखी त्याच्यावर तर त्याला काय हे नाही. तर तुम्ही प्रेम करा, दुसरा प्रेम करेल, प्रेमात वरचढपणा येऊ दे. आलं का लक्षात? तर असं आहे. तर बघूया कसं होतंय ते, तुमचा रिस्पॉन्स कसा मिळतोय ते, आणि लवकरच सुरू करूया. नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूयात आपण. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.